की जर लाईव्हची लिंक असेल तर आम्हाला पाठवा, कारण त्या बारमध्ये असा काही प्रयोग झाला नव्हता आणि आपण जे केलं आहे ते अभिनंदनीय आहे आणि मला नेहमी गर्व राहील. ज्या वेळेला आयोगाचा सदस्य म्हणून मी नियुक्त झालो त्यावेळेलाही जेव्हा बारमध्ये सत्कार केला गेला तर तो सत्कार सर्वात मोठा होता महाराष्ट्रात झालेल्या सत्कारपेक्षा, कारण आपल्या बारमध्ये तो सत्कार झाला होता. असो, जे ऍक्ट बद्दल मला सांगितलेलं आहे बोलण्यासाठी, ऍक्ट आणि रूल या दोन्ही बद्दल आपण चर्चा करणार आहोत. दोन अँगलनी चर्चा करणार आहोत. एक तर वकील म्हणून की काय आपली भूमिका असू शकते आणि दुसरं नागरिक किंवा समाजातला व्यक्ती म्हणून आपली काय भूमिका राहील, हा मला दिलेल्या वेळेमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. हे सांगत असताना एक प्रश्न माझ्या मनामध्ये नेहमी येतो की आपण सर्व लोक आपल्या मुलाबाळांना खूप प्रेम करतो, पण जिथे विषय थोडासा हा वेगळा येतो बहुधा आपण त्रयस्थाच्या भूमिकेत असतो. आपण म्हणजे आपण नाही, एक समाज म्हणून. फक्त मी कधी सर्कलची मी परवानगी घेतो की सर मला थोडस बंधन आवडत नाही, मला कोणीच्या मागे बोलण्याची सवय नाही आहे सर. मला बालकांच्या कायद्याबद्दल अधिवक्त्यांसोबत चर्चा करायची होती, खूप मनात होतं. त्याला या प्रकारे मी व्यक्त करू शकतो कि ढल गया सूरज मगर वो रात ना आई, ढल गया सूरज मगर वो रात ना आई, आपसे मिलने की कभी सौगात ना आई, यूं तो दूर से देखा करते थे हम आपको कभी. जेव्हा जेव्हा बाळांमध्ये येत होतो आपण सर्व सन्माननीय लोक कुठे ना कुठे भूमिकेत दिसत होतो. यूं तो दूर से देखा करते थे हम आपको कभी, दर्द दिल सुनाने की कभी नौबत ही नहीं आई. आणि थँक्यू. दर्द दिल काय आहे ते सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आहे. दोन लहान लहान उदाहरण आपल्या समोर सांगेल आणि मग स्टडी सर्कलने हा उपक्रम का चालू केला, चांगला का चालू केला हे आपल्याला अधोरेखित येतील. सर, ज्या वेळेला मी जेजेबीला होतो त्यावेळीची घटना आहे आणि सर्व लोकांनी ती लक्षात ठेवण्यासारखी आहे. जेजेबीला असताना एका केसमध्ये वकील साहेब बदलले, दुसरे वकील साहेब आले आणि वकील साहेब आल्यावर त्यांच्या एकदम स्वॅग मध्ये ते वकील साहेब आले आणि त्यांनी अर्ज केला की मला साक्षीदार परत घ्यायचे. वकील साहेब आले, त्यांनी अर्ज दिला. ती केस आम्हाला माहित होती, केस समोर होती, आम्ही ती पाहिली होती. वकील साहेब माझे थोडेसे परिचित होते. मी वकील साहेबांना विनंती केली, सर एकदा पाहून घ्या. पक्षकार बाजूला, पक्षकारांनी ते एकदम असं त्यांना स्टाईलने पाहत होते की नाही पूर्णच्या पूर्ण साक्षीदार मला घ्यायचे. त्यांनी अर्ज केला, त्यांना भेटून सांगितलं की वकील साहेब एकदा वाचून घ्या आणि मग तुमचा अर्ज करू. नाही, माझा अर्ज अलाऊ करा, न्याय भेटला पाहिजे माझ्या पक्षकाराला. त्यांना 2-3दा समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु वकील साहेबांनी काही हट्ट सोडला नाही आणि बरेचसे त्यावेळेला आपल्या भागचे इतर सन्माननीय अधिवक्ता हजर होते. वकील साहेबांचा अर्ज अलाऊ केला आणि मग त्यांना मी विनंती केली, सर आता तो वाचा. अलाऊ केलेला वकील साहेबांनी वाचलं, सर चारीच्या चारी साक्षीदार होता येईल. वकील साहेबांचा हा अर्ज होता. हे का मी सांगतोय की प्रॅक्टिस करत असताना काय असावं हे बहुधा सर्व मान्यवर सांगत असतील, पण काय नसावं हेही तितकं महत्वाचं आहे. फक्त वकील साहेबांनी 2 मिनिटं केस वाचली असती तर त्यांना हा त्रास झाला नसता. अशा काही घटना ज्या वेळेला होतात त्यावेळेला मी जसं सुरुवातीला नमूद केलं की बालकांचे कायदे हे खूप लहान कायदे समजले गेलेले आहेत. आजही पोलीस स्टेशनचा FIR पहा. समजा एखादा बालविवाह झाला असेल किंवा 326 झाला असेल, IPCचं माफ करा मला अजून BNS किंवा BNSS हे इतके मुखोद्गत नाही झाले अजून. मी ओल्ड स्कूलचा विद्यार्थी आहे अजूनही, म्हणून IPC ते इतकी घटना झाली आहे. समजा 326 झालेला आहे, 326 आपण FIR पाहिला 326 होते. मग त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे होतं, सेक्शन 75 हा पण असायला पाहिजे होता, म्हणजे सब्जेक्ट टू कंडिशन. पण हा कोणत्याच FIR मध्ये दिसणार नाही. पॉक्सो मध्ये आपल्याला सेक्शन 75 दिसणार नाही. सेक्शन 75 काय, क्रुएलिटी विथ द चाइल्ड. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी एकमेव जजमेंट आहे आसाराम बापूचं, त्याच्यामध्ये क्रुएलिटी विथ द चाइल्ड हे सेक्शन लावलेलं आहे. त्यावेळी सर 2000चा जे ऍक्ट होता सेक्शन 23 त्याच्यामध्ये लावलेला आहे. आपण कधी रेफर करू शकतो. त्यानंतर कधीही पोलिसांनी सेक्शन 75 हा कधीही लावला नाही.
पण ज्या ज्या वेळेला इंटरव्हेन्शन आमच्यासारखे लोकांचं होते आणि आग्रह करतो की सेक्शन 75 नक्की लावा. याही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की ज्या वेळेला होऊ शकते आपण पीडिताच्या साहित्य असू, मग आपण हा आग्रह केला पाहिजे की जे ऍक्ट ही लागला पाहिजे. मी जसं नमूद केलं की अकोला वॉज द फर्स्ट सिटी कोतवाली विलास पाटील साहेब पहिल्यांदा सेक्शन 75 लावलं गेलं चाइल्ड लेबर केस. तो आग्रह केला गेला, आपल्याला तोही आग्रह करावा लागेल की हा 75 लावा. असे एन नंबर ऑफ एक्झाम्पल देता येतील. तूर्त आपण जे ऍक्ट बद्दल चर्चा करू. जे ऍक्ट मध्ये एकूण 112 सेक्शन आहे. 112 सेक्शन आहे, त्याला मुख्यतः 3-4 भागामध्ये आपल्याला डिवाइड करता येते. आपण दोघं भागाने जे आपल्या सर्वांना प्रॅक्टिस आहे CWC आणि JJB हे 2 भाग आहे. सेक्शन 1 माहिती दिलेली आहे, सेक्शन 2 मध्ये व्याख्या दिलेली आहे. एकमेव हा कायदा असेल बहुधा ऍज पर द माय बेस्ट नॉलेज की या कायद्यामध्ये प्रिन्सिपल दिलेले आहे. नॉर्मली प्रिन्सिपल नसतात, पण याच्यामध्ये प्रिन्सिपल दिलेले आहेत. सेक्शन 3 मध्ये एकूण 16 प्रिन्सिपल दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे की बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड, की बालकाच्या हिताचा विचार केला गेला पाहिजे. चाइल्ड होम किंवा ऑब्झर्वेशन होम हे लास्ट रिसॉर्ट राहील असं सांगितलेलं आहे. असं नाही होणार की एखादं बालक सापडलं त्याला बालगृहात टाकून द्या. असं नाही होणार की जेवढे त्याला ऑब्झर्वेशन होमची तुम्ही ऑर्डर देऊन द्या. हे सर्व गोष्टीचा सारासार विचार करून केला पाहिजे आणि मान्य बाल कल्याण समिती असेल, मान्य बाल न्याय मंडळ असेल, या गोष्टीचा विचार करतात. सेक्शन 4 पासून सेक्शन 26 पर्यंत हे JJBचे आहे. आपण जर कायदा पाहिला, कायद्याचं नाव जर पाहिलं तर एक सिव्हिल लाईनला युती चव्हाण नावाचे ठाणेदार होते. त्यांनी खूप छान व्याख्या केली होती. गमतीची व्याख्या होती पण छान व्याख्या होती. बाल न्याय ब्रॅकेट मध्ये होतं मुलांची काळजी व संरक्षण ब्रॅकेट कंप्लीट अधिनियम 2015. युती चव्हाण साहेबांनी खूप छान व्याख्या केली की बाल न्याय म्हणजे पहिला जो शब्द आहे तो JJBचा आहे, ब्रॅकेट मध्ये CWC आहे. ही व्याख्या आपल्याला जर आपण लक्षात घेतली सर कायद्याची नाव आणि जर आपण त्याला खूप छान अभ्यास केला तर खूप छान बालकांचे कायदे आहेत. जस्ट एक एक्झाम्पल देतो आणि JJB ऍक्ट कडे परत येतो. बालविवाह प्रतिबंधक कायदा मराठीमध्ये नाव आहे 2006. हाच जर कायदा चाइल्ड लेबरचा जर आपण पाहिला तर बाल व किशोर ब्रॅकेट मध्ये त्यांनी दिलेला आहे की नियमन व प्रतिबंध. नियमन व प्रतिबंध असे 2 शब्द दिलेले आहेत. 1986 अमेंडेड 2016. 2 मधला फरक लक्षात घ्या. ओव्हरऑल बालकांबद्दलची शासनाची कायद्याची भूमिका काय याच्यावरून लक्षात येईल. बालविवाह 100% प्रतिबंध केलेला आहे, तो मान्य नाहीच नाही. परंतु जिथे कामगार किंवा बाल कामगार काम करत असेल तर त्याला प्रतिबंध व नियमन असे 2 शब्द दिलेले आहेत. मग हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की 2016 मध्ये जेव्हा अमेंडमेंट झालं मग ते काय अमेंडमेंट होतं. नॉर्मली सर मी जेव्हा पोलिसांचं प्रशिक्षण घेतो आणि त्यांना विचारतो बाल कामगाराचं वय किती, तर बहुतांश लोकांचं उत्तर असते 14 वर्ष. परंतु 2016च्या अमेंडमेंट नंतर ते आता 18 झालेलं आहे. कंडिशन सेक्शन 3 आणि 3 आहे त्याच्या कंडिशन टाकलेल्या आहे. 3 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 15 ते 18 या वयोगटातील जर बालक असेल त्यांनी घरच्या उद्योगात काम करावं, नॉन हॅझार्डस मध्ये काम करावं, शाळेच्या वेळेत काम नाही करावं, सर्कसला पूर्णतः बंदी आहे. एक अमेंडमेंट आता छान आलेला आहे फक्त आपल्या माहितीसाठी आणि मग आपल्या मूळ विषयापर्यंत एक छान माहिती आली की आपल्या सर्व लोकांना आपल्या म्हणजे आपण नाही समाजातील लोक. सर मी असे ते पालक शोधून राहिलो आणि मी सर्व सन्माननीय अधिवक्त्यांना विनंती करणार आहे की तो कायदा मला सांगा, ते सेक्शन मला सांगा. जे पालक आपल्या घरी पाहुणे आल्यावर आपल्या मुलांना सांगतात बेटा कविता बोलून दाखवूया ना, बेटा डान्स करून दाखवूया ना, पण त्या बालकाची इच्छा असते नसते त्याचं काही घेणं देणार. पण यांनाच बिलकुल DID मध्ये जाणार आहे आमचा मुलगा, अशा बालकांवरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. पण बालकाचं काही त्यांना घेणं देणं नाही. हे सर्व कायदे बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड साठी आहे. याच्यामध्ये तुमचा माझा सरकारचा कोणाचाही इंटरेस्ट महत्वाचा नाही. अन्यथा जर 2.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असेल
तिला 14 स्टिचेस लागत असतील आणि ते मला पाहावं लागत असेल माझ्या कामानिमित्त, तर तुम्ही त्या ठिकाणी जर असाल तर तुमच्या डोळ्यात जरी पाणी येत नसेल तर मन नक्की बनेल. मुलगी कोणाचीही असो, हा अत्याचार मान्य नाही. मग अशा वेळेला जर तो मुलगा ज्युएनाईल आहे, त्याचं वय कमी आहे, मग त्याला काय प्रोसेस होईल आपण अधिवक्ता म्हणून आपल्याला माहित आहे की काय होणार आहे. तर त्या 2.5 वर्षाच्या बाळाला जेव्हा पाहू त्यावेळेला एक व्यक्ती म्हणून, एक वडील म्हणून किंवा आपण आई म्हणून आपलं मन हे रडेलच आहे. ज्या वेळेला एखादं HIV ची बालिका हॉस्पिटलाइज असते, तिचं HB4 झालेलं असते, तिला ब्लडची गरज असते, त्यावेळेला आपण सर्व लोक जी मदत करतो ते बहुधा कायद्याच्या सेक्शन मध्ये नाही आहे. ह्या सर्व गोष्टी एक अधिवक्ता आणि व्यक्ती म्हणून आज आपल्या समोर दिलेल्या वेळेत मी मांडणार आहे आणि त्याच्यामध्ये माझी विनंती राहील की पूर्ण कव्हर करणं शक्य नाही, परंतु आपल्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील आपण ते नक्की विचारा. सुरुवात करूया. सेक्शन 1-2-3 मध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे. 4 ते 26 JJB दिलेली आहे. 27 पासून 35 पर्यंत CWC आहे. 36 ते एक साधारणतः 54 पर्यंत त्यांनी जे बालकाला चाइल्ड होम किंवा त्याच्या व्यतिरिक्त काय काय पुनर्वसनाच्या प्रोसेस आहेत त्या दिलेल्या आहे. 55च्या पुढे अडॉप्शन दिलेलं आहे. सेक्शन 74 पासून 89 हे आपल्या कामाचं आहे. अधिवक्त्यांच्या कामाचे असलेले सेक्शन जे ऍक्टचे 74 पासून 89 पर्यंत आणि मग 90 पासून 112 पर्यंत ते मिसलिनियस आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 74 पासून 89 हे आपल्या कामाचं आहे. यापूर्वी सेक्शन 34 एक दिलेलं आहे, पिनल सेक्शन आहे. ते 2 कायदे असे आहे बालकांचे, त्याच्यामध्ये रिपोर्टिंग मॅन्डेटरी आहे. पॉक्सो ऍक्ट आपल्याला माहित आहे, सेक्शन 21 रिपोर्ट मॅन्डेटरी. जे ऍक्ट मधलं सेक्शन 34 याला रिपोर्ट मॅन्डेटरी आहे. कशाबद्दल? एखादं जर बालक हरवलं असेल, कोणाला सापडलं असेल तर त्यांनी सक्षम यंत्रणेला माहिती देणं हे बंधनकारक आहे. हा प्रश्न आता एक येतो की जर असं बाळ हरवलं मग कुठे सांगायचं? खूप साधा आहे. 1098 आहे, त्यांना इन्फॉर्म करायचं, पोलिसांना इन्फॉर्म करायचं किंवा आपण सर्व लोक जर माननीय बाल कल्याण समितीचा आपला परिचय असेल तर आपण त्यांना कॉल करायचा. रिपोर्ट मॅन्डेटरी. हे एकूण सिनारिओ जे ऍक्टचा हे एकूण सिनारिओ आहे. त्याच्यामध्ये आपण अधिवक्ता या नात्याने आपल्याला जास्त इंटरेस्ट JJB मध्ये आहे, कारण आपली ती प्रॅक्टिस आहे तिथे ती आपण प्रॅक्टिस करतो. मग प्रश्न हा येतो की CWC मध्ये वकिलांचं काम आहे की नाही? नक्की आहे, पण सदस्य म्हणून तिथे सदस्य म्हणून तुम्ही जाऊ शकता, अध्यक्ष म्हणून जाऊ शकता, पण अधिवक्ता म्हणून तिथे काहीच काम नसतं. एक दुर्दैवी घटना सांगतो आणि मूळ विषयाकडे येतो, कारण मला अकोला बाळ मला अभिमान आहे. एक चाइल्ड लेबरची केस आली होती, त्यावेळी मी बाल कल्याण समितीला अध्यक्ष होतो. एक महिला आली आणि त्यावेळी सर प्रॅक्टिस करत होतो की बालकासोबत ती क्रूरता आहे बालकाला कामाला पाठवणं, परंतु त्या परिवाराची काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून पाठवतात. मग आम्ही त्याला 2-3 तास थांबून घेत होतो, रिलीज करत होतो, इमिजिएट नव्हतो रिलीज करत, जेणेकरून त्या पालकांना थोडी इंटेन्सिटी लक्षात आली पाहिजे की आपल्या मुलाला किंवा मुलीला कामाला पाठवलं. 2-3 तास आम्ही त्या महिलेला बसवून ठेवलो. ती महिला आली, ती म्हणे साहेब लय पैसे घेतले तुम्ही. मी शॉक होतो. म्हटलं काय पैसे? कुठले पैसे? नाही म्हणे साहेब ते वकील साहेब आले होते, त्यांनी सांगितलं साहेबांना पैसे द्यावं लागतं. मी मंगळसूत्र विकलं म्हणे साहेबांना, 3000 रुपये दिले. दुर्दैव हे होतं की ते वकील साहेब मला भेटले, ते भेटायला पाहिजे. ही जी बालकांप्रतीची असंवेदनशीलता आहे ही चुकीची आहे. मला ते माहित नाही कोण वकील साहेब नसते तर मी त्यांना आवर्जून भेटलो असतो, मी दिले असते त्यांना पैसे तुमचे. पण एका आईचा त्रास, आईचं मन त्या 3000पेक्षा खूप मोठं आहे. त्यांनी ते चुकीचं केलं. असो, आपण चांगल्या गोष्टीबद्दल सांगू, चांगली गोष्टीची सुरुवात करतो आणि जातो. आज इथे त्यांचं नाव घेणं मला खूप क्रमप्राप्त आहे.
समोर आहे म्हणून नाही, इतिहास आहे. दीदी गवळी माझे स्नेही माझे लहान भाऊ मागच्या कित्येक वर्षापासून ते स्वतः परिवारासहित मला त्यांचा कॉल असतो की सर बालगृहातील बालकांना कधीही कशाचीही गरज असली तर सांगा. एका वेळेला मी त्यांना फोन केला, म्हटलं दादा ही गरज आहे, जर मी चुकत नसेल तर आपण मार्केटला होतो त्यावेळेला बच्चूंसोबत, यांची मुलं सोबत होती. डीडीने त्याच वेळेला ते सामान विकत घेतलं आणि परिवाराच्या सामानासहित तिथे बालगृहात होतं. चांगल्या ही गोष्टीचं ऍप्रिशिएशन झालं पाहिजे आणि ही गोष्ट प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये आहे, तेही आपण ऍप्रिशिएट केलं पाहिजे. असो, आपण सीडब्ल्यूसी बद्दल थोडी चर्चा करू, कारण जेजेबी बद्दल थोडी जास्त चर्चा करता येईल आपल्याला. सीडब्ल्यूसी एक अध्यक्ष 4 सदस्य, त्यापैकी एक महिला असणं गरजेची आहे. मग त्यांना 7 वर्षाचा अनुभव पाहिजे बालकांच्या क्षेत्रामध्ये, सायकोलॉजी असेल, सोशिओलॉजी असेल किंवा लॉ असेल, हे त्यांचं क्वालिफिकेशन असते आणि त्याच्यामध्ये त्यांना पण घेतले जाते. जेजेबी मध्ये सेम क्रायटेरिया आहे. जेएमएफसी मॅडम पहिले तर सरही होते, परंतु आता जेएमएफसी मॅडम तिथे माननीय अध्यक्ष असतात, 2 सामाजिक कार्यकर्ते असतात. हे जेजेबीची आणि सीडब्ल्यूसीची रचना आहे. दोघांचा टेन्युअर 3 वर्षाचा आहे. दोघांची कार्यपद्धती वेगळी आहे. सीडब्ल्यूसी मध्ये सर्वच्या सर्व काळजी व संरक्षणाची गरज असणारे बालके येतात. कोण आहेत काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालके? सेक्शन 214 मध्ये दिलेले आहेत. 12 प्रकारची बालके आहेत. घरून निघून गेलेला आहे, बालविवाह झालेला आहे किंवा होण्याची शक्यता आहे, इमिनंट रिस्क आहे बालविवाहाची, त्याच्या जीवाला धोका असेल, पळून गेलेला असेल, निघून गेलेला असेल, या सर्व प्रकारची बालके ही बाल कल्याण समितीमध्ये येते. जेजेबीचा साधा निकष आहे, ज्या बालकाने वयाची 18 वर्ष पूर्ण केली नाही व कोणत्याही कायद्याचा भंग केला तो जुळी नाही. विधी संघर्षग्रस्त बालक, सिस्टीम वेगळी आहे. इतकं कोण मोठं सांगत राहील विधी संघर्षग्रस्त बालक, सर्व लोक त्याला विसावा म्हणतात. शॉर्ट मध्ये त्याला विसावा सांगितले जाते. आणि तो 18च्या आतमध्ये कोणत्याही कायद्याचा भंग केला तर कोणत्याही मध्ये येऊ शकते, नकली नोटामध्ये येऊ शकते, पॉक्सो मध्ये येऊ शकते. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की पॉक्सो लागतो का मायनर मुलावर, त्याच्यामध्ये लागतो पॉक्सो, तर तेही पॉक्सोचं आहे. कोणत्याही प्रकारचं असेल जेजेबी कडे ते पालक. आपल्या लोकांना पोर्शे केस माहित असेल पुण्याची, त्याबद्दल आपण चर्चा करू. पहिले सीडब्ल्यूसी बद्दल सांगू. सीडब्ल्यूसी आणि यंत्रणा गावापासून जर सुरुवात केलं तर गावामध्ये व्हीसीपीसी नावाची एक यंत्रणा आहे. व्हीसीपीसी एक गावातली एक बॉडी आहे, विलेज चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी. त्याचे अध्यक्ष माननीय सरपंच असतात. गावातील सर्व प्रतिष्ठित लोक त्या बॉडीमध्ये असतात. कशासाठी असते? गावातील बालकांना जर काही त्रास झाला तर ही कमिटी दखल घेईल आणि ती कमिटी मग पुढे सांगेल. जशी विलेज लेवलला आहे तशी तालुक्या लेवलला पण असते. टीसीपीसी त्याला म्हणतात. मान्य तहसीलदार साहेब त्याचे अध्यक्ष असतात. त्या तालुक्यापुरती ती कमिटी असते. जिल्ह्याला ती कमिटी असते, त्याला डीसीपीसी म्हणतात, डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी. त्याचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी साहेब असतात. ही ग्राउंड लेवलची ही आहे. त्यानंतर जिल्हा लेवलला चाइल्ड लाईन 1098 टोल फ्री नंबर आहे. हा कॉल केल्यावरती 24 तास काम करणारी यंत्रणा आहे. सोबत डीसीपीवाय डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, ते पण चाइल्ड लाईन सारखं काम करत असते. एकूण 12 सदस्य असतात. चाइल्ड लाईन सिटी मध्ये एज वेल रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 1 ला एक बूथ लागलेला आहे. आपण चाइल्ड लाईनचं पाहू शकता. तिथे आपण नक्की भेटल्या कधी गेला. केअर अँड प्रोटेक्शनची मुलं तिथे सांभाळली जातात. त्यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी इथे असतात. विविध योजना त्यांच्याकडे असतात. बाल संगोपन योजना आहे, आई बाबा नसतील किंवा दोन्हीही नसतील, आजी आजोबा किंवा कोणी सांभाळ करत असेल तर त्या बालकांना 2250 रुपये दिले जातात प्रति बालक, एका परिवारातील 2. अशा प्रकारच्या त्या योजना असतात. स्टेट लेवलला माननीय भांबेरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे MSCBCR महाराष्ट्राचे बालक संरक्षण आयोग तिथे असते. पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करते. माझं सौभाग्य आहे की तिथे मी 3 वर्ष सेवा दिलेली आहे. 3 कायद्याचं मॉनिटरिंग करते. जे ऍक्ट, पॉक्सो ऍक्ट आणि RTE ऍक्ट, या 3 कायद्याचं मॉनिटरिंग त्याच्यामध्ये दिलेलं आहे. या तिन्ही बद्दल कायद्यामध्ये नमूद आहे. जे ऍक्ट मध्ये पाहिलं तर सेक्शन 107 ला दिलेला आहे. पॉक्सो ऍक्ट मध्ये जर पाहिलं तर कलम 44 मध्ये दिलेला आहे. आणि जर मी चुकत नसेल तर बहुधा सेक्शन 14 RTE मध्ये दिलेला आहे की
SCPCR ही मॉनिटरिंग करायची, ही झाली स्टेटची. या सर्व प्रकारच्या यंत्रणा इथे आहेत. बाय डिफॉल्ट पोलीस सर्व जागी आहे. या सर्व यंत्रणा भारताच्या आहेत. इतक्या सर्व असतानाही 2.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार कसा? हे सर्व असतानाही ज्या वेळेला पोलीसची टीम शाळेमध्ये जाऊन ग्रुप टच बॅक टच जेव्हा सांगते, आपल्या अकोल्याची घटना आहे की तिथे 4 वर्षानंतर एक मुलगी सांगते की या आजोबाने मला चुकीच्या उद्देशाने स्पर्श केलेला आहे. हे सर्व का होतं? ती संवेदनशीलता लिमिटेड लोकांमध्ये नसावी, ती सर्व जागी असावी. मग याच्याही साठी जे ऍक्ट मध्ये सेक्शन 215 मध्ये सांगितलेलं आहे बालस्नेही. पण बालस्नेही म्हणजे काय? हा महत्वाचा मुद्दा आहे जो असणं गरजेचं आहे. सर्वात पहिले मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो, जे ऍक्ट हा रिफॉर्मेटरी ऍक्ट आहे. हा रिफॉर्मेटरी ऍक्ट आहे. जर एखाद्या बालकाने मर्डर ही केला तरी त्याचं रिफॉर्मेशन कसं होईल याबद्दल हा कायदा विचार करत असतो. CWC मध्ये या गोष्टीचा बालस्नेही गोष्टीबद्दल आहे. आणि आपल्या सर्व लोकांना सांगताना मला आनंद तसंच अभिमान होतो की अकोला इज द पायोनियर सिटी ज्यांनी बालस्नेही गोष्टी केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन, आपण जा बाहेर भिंतीवर चित्र लिहिलेले आहेत, त्यांचा एक हॉल आहे, तो बालस्नेही केलेला आहे. मला आनंद वाटतो की ज्या संस्थेसोबत मी जोडलेलो आहोत, तीक्ष्णगत संस्था, त्या संस्थेने तो पुढाकार घेतलेला आहे. एक दिवस माननीय अजित कुमार साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब, जेव्हा मी आयोगाच्या पदावर होतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी चित्र पाहत होतो. पॉक्सोमध्ये सर डिस्क्लोजरला मनाई केलेली आहे पीडित बालिकेची. काय करत होतो आपण? पोलीसवाले त्या मुलीला MLC साठी न्यायचे. सर्रास ती मुलगी MLC साठी लाईन मध्ये उभी आहे. ही पोलीस आहे, सर्वांना माहित आहे. तिच्यासोबत 15, 16, 17 वर्षाची मुलगी आहे. कोणीही व्यक्ती हा विचार करायचा पॉक्सो मधली मुलगी आहे. डिस्क्लोजर. ती मुलगी जर प्रेग्नंट असेल किंवा ती अबॉर्शन साठी आलेली असेल, तिला जेव्हा ऍडमिट करायचे जनरल वॉर्ड मध्ये ऍडमिट, त्यावेळेला ही मुलगी किंवा बाकी महिला निवांत गप्पा व्हायच्या. कशी काय गेली, कोण पोरगा होता, कसं काय झालं, तुझं नाव काय, तू कुठली काय, हे सर्व डिस्क्लोजर व्हायचे. हे होत असताना आम्ही माननीय अजित कुमार साहेबांना विनंती केली की सर आपण परवानगी द्या. साहेबांनी परवानगी दिली. मला परत सांगताना आनंद होतो, अभिमान वाटतो. आपल्या इथे लेडी हार्डिंगला 2 रूम आपण चाइल्ड फ्रेंडली केलेले आहेत. एक रूम जिथे मुलीची MLC होईल, एक रूम जर ती प्रेग्नंट असेल, तिची डिलिव्हरी असेल, काही कारणाने तिचं अबॉर्शन नाही झालं असेल किंवा अबॉर्शन असेल, तर त्या रूम मध्ये ती मुलगी राहील. 2 बेडची ती रूम आहे. ही चाइल्ड फ्रेंडली रूम सर महाराष्ट्रातली रादर भारतातली पहिली चाइल्ड फ्रेंडली रूम आहे पॉक्सो मुलीसाठी. आपण हे डिस्क्लोजर थांबवलं. हे कोणत्या सेक्शन मध्ये नाही दिलेलं आहे की तुम्ही हे काम करा. पण ज्या वेळेला आपल्याला सेक्शन 215 म्हणते की बालस्नेही असायला पाहिजे, तर बालस्नेही म्हणजे नेमकं काय? गोड बोलणं? नक्कीच नाही. गोड बोलणं तर असावंच असावं, परंतु आपला व्यवहार, आपला आय कॉन्टॅक्ट, आपली बॉडी लँग्वेज ही सर्वच्या सर्व बालस्नेही असायला पाहिजे. आपण सर्व कमी जास्त प्रमाणात आपल्या स्वतःच्या बालकाला ज्या वेळेला आपण रागवतो, आपल्या मनात कधीतरी थॉट येतो की याच्याशी बोलणार नाही आज, त्याला थोडं समजू दे काय असते, हे बालस्नेहीच्या विरुद्ध आहे. त्याला मोठी नावं करून सांगणे हेही बालस्नेहीच्या विरुद्ध आहे. आपण सर्व लोकांनी माफ करा, जे कमी वयाचे आहेत ते सोडून, पण ज्यांचं थोडं वय जास्त आहे त्यांच्या वडिलांचा प्रेम करण्याचे प्रकार वेगळे होते. माझ्या त्या वडिलांचा प्रेम करण्याचा प्रकारच वेगळा होता. चूक झाली तर वडिलांचे हात आणि माझे गाल, हे असं ठरलेलंच होतं. तर बहुधा आपल्या सर्व लोकांनी आपल्या वडिलांचा हा प्रसाद घेतलेला असेल, पण आजकाल नाही होत असं. मी माझ्या मुलीला मोठ्या आवाजात नाही बोललो, माझं तर खूप लहान झालं. बदलत आहे, समय बदलत आहे, पिरियड बदलून आलं. बालस्नेही फक्त आपण घरातच नाही, सिस्टीम मध्येही असलं पाहिजे. तेलंगणा पहिलं राज्य आहे की तिथलं कोर्ट बालस्नेही आहे. आपण प्रयत्न करणार आहोत की अकोल्यामधला पॉक्सो कोर्ट बालस्नेही आपण सर्व मिळून कसं करता येईल, आपण त्याचा प्रयत्न करूया. एनिवे,
बाळस्नेहीची व्याख्या सेक्शन 215 मध्ये सांगितली. मग ते हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन असेल, CWC असेल, JJB असेल. आम्ही JJBला असताना प्रयत्न केले, पैसे जमा केले. काही लोक तर घाबरायला लागले होते, सेंगर सर आले म्हणजे पैसेच मागतात. तर हे पैसे कशासाठी मागायचे की आपल्याला ही भिंत रंगवायची आहे, आपल्याला त्या बालकांना खेळणे आणायचे आहे, बालस्नेही करायचं आहे. हे सर्व प्रकार बालस्नेहीमध्ये येतात. CWCचं काम आहे की जे बालक किंवा बालिका येईल तिथं रिफॉर्मेशन करणे, रिस्टोरेशन करणे. दुर्दैवाने एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत निघून गेली तर ती आल्यावर तिने जेव्हा विचारलं की बाळा आता आईच्या घरी जायचं का, ती नाही. मग अशा वेळी तिला ठेवायचं कुठं? मग बालगृह ही व्यवस्था आहे. लास्ट रिसोर्ट त्याला सांगितलेला आहे की बालगृहामध्ये शेवटचा उपाय आहे बालिकेला ठेवण्याचा. पण इथे आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. 1.5 वर्ष त्या मुलासोबत, 15 वर्ष आई बाबासोबत, 1.5 वर्ष वर्सेस 15 वर्ष, 1.5 वर्ष जास्त भारी ठरलेलं आहे. आपल्या सर्व लोकांना चिंतन करायचं आहे. ठीक आहे, प्रेम वाईट नाही, ते योग्य वयात झालं पाहिजे. या वयात असेल तर तिचं करिअर असेल किंवा बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा अपेक्षित होतात. असो, बालकल्याण समिती ही सर्व प्रोसेस करते. त्यानंतर बालविवाह असेल, चाइल्ड लेबर असेल, पिटाबदली केस असेल, हे सर्व केसेस बालकल्याण समितीकडे जातात. जुन्या वेळी आपण लोक बहुधा प्रश्न विचारू शकतो, पण जुन्या वेळी बालकल्याण समिती 164 रेकॉर्ड करत होती. ती आता नाही करत, जुन्या वेळी होत होतं. आणि त्यालाही आपल्या कोर्टामध्ये म्हणजे आपले जुने जे आपले अधिवक्ता आहेत, आपल्या इथे डीजेवरला मान्य तांबी मॅडम होत्या वक्तली बिल्डिंग मध्ये. त्यावेळेला त्यांच्याचकडे सर्व पॉक्सो केसेस चालायचे, तर त्यावेळेला भरपूर झालेला आहे. असो, या सर्व प्रकारामध्ये बालकल्याण समितीचं काम असते. बालकल्याण समिती एकमेव असं काम आहे की सुमोटो कारवाई करू शकते. त्यांना तक्रार येणं गरजेचं नाही, सुमोटो कारवाई करेल. अशा मी असताना किंवा माझ्या पश्चाती बऱ्याचशा सुमोटो कारवाई आपण केलेल्या आहेत की जे बालकांना आपण तिथून रेस्क्यू केलेलं आहे. याच्यामध्ये एक छान झालेला आहे, लोक ओळखो याच्यात ओळख खूप झाली होती. ज्याच्या इथं कारवाई केली तो लक्षातच ठेवते आपल्याला. अकोल्याला एकमेव पिठाची केस आहे 2011-12ची, ऍक्विटल झाला त्याच्यामध्ये. आणि मला सांगताना मी खूप लोकांना सांगतो की माझी साक्ष होती त्याच्यामध्ये. फक्त 2.5 तास चालली क्रॉसमध्ये, 2.5 तास. ती एकमेव केस झाली पिठाची. बांगलादेशची मुलगी होती. मग तिचंही रिस्टोरेशन केलं गेलं. त्याला ऍक्च्युअली रिपॅट्रिएशन म्हणतात, कारण ती विदेशातली होती. मग ती पूर्ण प्रोसेस असते की एक विशिष्ट बालगृह असतात, तिथे पाठवावं लागतं. या सर्व गोष्टी बालकल्याण समितीच्या असतात. मूळ आता विषय आपण JJB कडे येऊ, कारण वेळेची कमतरता आहे. माझी विनंती आहे मॅडम की 10 मिनिट पहिले मला सांगाल की वेळ झाला आहे. JJB कडे, ज्युनियर जस्टिस बोर्ड. आजही जर मला कोणी चॉईस दिली की CWC, JJB किंवा आयोग, तर मी एका मिनिटात म्हणेल की JJB सारखं चांगलं काम कुठंच नाही. त्याच्यात जो आनंद आहे तो कुठंच नाही. आणि माझी तो विनंती राहील, आता लेट झालेला आहे, पण पुढच्या टेनिवरला ज्यांनी 35 वर्ष पूर्ण केली JJBला नक्की अर्ज करा. कारण तिथे किंवा जे नवोदित ऍडव्होकेट आहेत त्यांनी JJBच्या केसेस केल्या. ती एकमेव अशी जागा आहे की जिथे तुम्हाला 2 वर्षाच्या शिक्षेपासून तर लाईफ पर्यंतच्या असलेल्या गुन्ह्याची सर्व केसेस एकाच जागी चालतात. अन्यथा आपल्याला इथे वेगळ्या कोर्टात जावं लागेल. JJB एकमेव जागा आहे. 324 तिथं चालेल, DV ही तिथं चालेल, मर्डरी तिथं चालेल, पॉक्सो ही तिथं चालेल. सर्व ऍडव्होकेट लोकांना शिकण्याची खूप छान संधी आहे. मला काही नाव खूप छान आठवतात. ऍडव्होकेट इर्शाद, खूप कौतुक आहे त्यांचं. त्यांची एक खास गोष्ट मी पाहिली होती की ज्या वेळेला त्यांना क्रॉसच्या वेळेला ते येत होते, तर चीफ जेव्हा चालत होती ते खूप छान उर्दूमध्ये नोट्स काढत होते. पण आता ती नोट्स काढून तुमच्या समोर गेली, तुम्हाला थोडी वाचता येते का? तर ते अप्रिशिएशन करण्यासारखं काम होतं. एक अजून त्यांची खूप छान गोष्ट आहे की ते जितके सायटेशन आणत होते त्याला बराबर फ्लॅग लावून आणत होते की याच्याबद्दल हे आहे, याच्याबद्दल हे आहे, याच्याबद्दल हे आहे. तर तिथे अशा चांगल्या ऍडव्होकेट लोकांचाही एक परिचय झाला किंवा त्यांना हे केलं.
मी ऑफिसच्या नंतर आपल्या बाहेरमध्ये त्यांना खरंच मी त्यांना भेटलो आहे. आमचे एक स्नेही आहे कडू नावाचे, त्यांनी खूप छान क्रॉस घेतली एकदा, तर मला खूप छान वाटलं. दायस म्हणून तर काही बोलता येत नव्हतं, पण त्यांना येऊन मी इथे अप्रिशिएट केलं. असो, जेजीबी मध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे. जे ऍक्ट मधलं सेक्शन 233, 245, 254 या 3 गोष्टी आपला बेस आहे ऍज अन ऍडव्होकेट म्हणून. हे 3 सेक्शन आपण पाहायला पाहिजे. 233 हिनियस ऑफेन्स आहे, 245 हा क्षुल्लक अपराध आहे, पिकी ऑफेन्स आहे, आणि 254 हा सिरियस ऑफेन्स आहे. या 3 गोष्टीला आपल्याला असं विभागता येईल. पिकी ऑफेन्स ज्यामध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, सिरियस ऑफेन्स ज्यामध्ये 3 ते 7 वर्षापर्यंतची आहे, आणि हिनियस ऑफेन्स म्हणजे 7 इयर अँड अबोव. अजून कोणी सांगू शकत? आपण जवळपास बरोबर सांगितलं, जवळपास. कारण खरा तर इथेच आहे. चला याला सोपं भाषेत अजून समजून गुगल मध्ये पाहू शकतो आपण. IPC 326 किती शिक्षा? 10 वर्ष. 326 10 वर्ष. 326 आहे ऍसिड अटॅक, लाईफ, पण मिनिमम 10 इयर, मिनिमम 10 इयर अप टू लाईफ. ठीक. या 2 वरला फरक काय? 326 मध्ये 10 वर्ष शिक्षा, तुम्ही चेक करू शकता. पण 326 हा सिरियस ऑफेन्स आहे, 326 एक हा हिनियस ऑफेन्स आहे. वर्डिंग इज मिनिमम 7 इयर, नॉट अप टू 7 इयर किंवा अबोव 7 इयर. मिनिमम शब्द हा असणं गरजेचा आहे. 326 प्लेन मध्ये मिनिमम शब्द नाही. आपण सध्याही गुगल चेक करा. 326 मध्ये दिलेलं आहे किमान 10 वर्ष, किमान. फॉर एक्झाम्पल पॉक्सो मधलं सेक्शन 4 किंवा सेक्शन 6 पहा, किमान 10 वर्ष, किमान 20 वर्ष रिस्पेक्टिव्हली. किमान शब्द जिथे येईल तिथेच हिनियस ऑफेन्स. किमान शब्द, कमीत कमी शब्द, मिनिमम शब्द जिथे येईल तेव्हाच तो हिनियस ऑफेन्स होईल. 307 सिरियस ऑफेन्स. हे ज्या वेळेला आपल्याला माहित पडते हिनियस ऑफेन्स कुठे आहे आणि सिरियस ऑफेन्स कुठे आहे, कारण दोघांच्या प्रोसेस वेगळ्या आहेत. पिकी आणि सिरियस याची प्रोसेस वेगळी आहे, हिनियस ऑफेन्स याची प्रोसेस वेगळी आहे. मग हिनियस ऑफेन्स कोणते आहे? मी माननीय भांबरे साहेबांना जे आपली पुस्तक तयार केलं पोलिसांची मार्गदर्शिका, जेव्हा जेजीबीला होतो बऱ्याच लोकांना ती पुस्तिका ऑनलाईन दिली, जेणेकरून क्रॉस मध्ये तुम्हाला या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपण ज्युनाईल मध्ये जेव्हा घ्याल, एखादी केस घ्याल, तर या गोष्टी आपल्याला सर्व कामाच्या पडतात. मला एक खूप छान एक वकील साहेब आवडतात, ते जेव्हा ज्युनाईलला ते येत होते, अभ्यास कसा असावा तो मी त्यांचा नोट केला. पोलिसांची क्रॉस घेताना ते पहिले FIR चेक करत होते, आणि FIR चा जो 13 नंबरचा मुद्दा असतो, जर आपण क्रिमिनल मध्ये जे सर्व आपले अधिवक्ते काम करतात, 13 नंबरवर आयोचं नाव असतं, केस कोण करणारा. जुन्या वेळी बऱ्याच जागी आयोचे नाव होतं. वकील साहेब तिथूनच सुरुवात करत होते की तुम्ही आयो नाहीच. तर बऱ्यापैकी ते चाललं होतं. ते अभ्यास या प्रकारचा असावा आणि खूप छान लागत होतं. जरी मी डायसच्या त्या बाजूला राहायचो, पण या प्रकारचे जेव्हा अभ्यास करून येत होते, तर एक चलो ठीक, हिनियस ऑफेन्स, पिकी ऑफेन्स, सिरियस ऑफेन्स या 3 प्रकारच्या गोष्टी आहेत. पिकी आणि सिरियस ऑफेन्स याची पद्धत वेगळी आहे, हिनियस ऑफेन्स याची पद्धत वेगळी आहे. पिकी आणि सिरियस बद्दल आपण विचार करू थोडक्यात होईल, कारण की तिथे खूप वेळ नसतो, 100% असतो, पण हिनियस मध्ये जास्त असतो. पिकी आणि सिरियस म्हणजे 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा असणारी मुली जितकेही आहेत, त्यामध्ये
पोलीस बालकाला बोलवतात, परंतु सूचना ही आहे की बालकाला एकट्याला बोलवलं जाऊ नये. त्यांना आई वडील किंवा पालकांसोबत बोलवायला पाहिजे. बालक एकटा बोलवल्या जाणार नाही. काही प्रोटोकॉल दिलेले आहेत, काही नियम दिलेले आहेत. बालक हा एकटा बोलवला जाणार नाही. बालक आल्यावर त्याला समजपत्रावर सोडण्यात येईल. 7 वर्षापर्यंतच्या ज्या ज्या शिक्षा आहेत समजपत्रावर सोडण्यात येईल. मग समजपत्रावर सोडताना त्याला जे समोर कधी उपलब्ध राहायचा आहे किंवा हजर राहायचा आहे त्याला ती दिनांक टाकून देण्यात येईल की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक जागी अमुक अमुक वेळेला आपण जेजेबीला हजर राहू. पीटी आणि सीडीएस ऑफिस बद्दल या प्रकारचं ते काम. मग त्यावेळेला त्यांना सूचना देता येईल की तुम्ही जमानतदार ठेवले आहे ते सर्व सूचना त्यांना दिले जातात. अशा वेळी सुद्धा आपलं काम असतं. आपलं काम थोडंसं कमी असतं त्यावेळेला, कारण तो बालक तेव्हा आलेला नसतो आणि त्यावेळेला आपली पूर्ण प्रोसेस चालू होते. मेन आहे हिनियस ऑफेन्स किंवा त्याला मराठी मधला शब्द आहे अघोर अपराध. आपल्या लोकांना वाचून आश्चर्य वाटेल ऐकून जर आपण तो रूल 1 जर वाचला नसेल तर. रूल 1 हे म्हणते की ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, माफ करा, ज्या गुन्ह्यामध्ये एडल्ट सोबत जर विसभा असेल, एडल्ट सोबत जर विसभा असेल किंवा त्यांनी हिनियस ऑफेन्स केला असेल, एकट्याने त्यांनी मर्डर केला, रेप केला, डकैती केली, या 2 केसमध्ये फक्त एफआयआर. मी परत सांगतो, एखादा बालक मोठ्या व्यक्तीच्या सोबत गुन्ह्यामध्ये असेल, ज्याला 34 IPC 34 मध्ये जर असेल, त्याच वेळेला एफआयआर केल्या जाईल. अन्य जागी फक्त स्टेशन डायरीला नोंद होईल, एफआयआर करता येत नाही. बालकाच्या विरुद्ध एफआयआर करता येत नाही. रूल 1 जे 2018 चे नियम आहे. मला परत सांगताना आनंद होतो, 2018च्या रूल ड्राफ्टिंग कमिटीमध्ये माझंही योगदान होतं. मी त्या रूल ड्राफ्टिंग कमिटीचा मेंबर होतो. फक्त इतकंच होतं की त्यावेळेला मी CWC डील करत होतो, परंतु त्यावेळेला 2018चे रूल ड्राफ्ट झाले. तर त्यावेळेला मला लक्षात आलं की कायदा बनताना त्याला बनण्यासाठी किती प्रोसेस लागते आणि किती, कारण त्यावेळेला शाल आणि मे साठी अर्धा तास 2 तास ती चर्चा करायला चालू होती की हा शब्द इथे असला पाहिजे. ती एक छान प्रोसेस होती आणि ते आनंद घेता आला किंवा त्याच्यामध्ये आपलं योगदान देता आलं. असो, रूल 1 हे महत्वाचं आहे. जर बालक हा मोठ्या व्यक्तीसोबत एखाद्या हिनियस ऑफेन्स मध्ये असेल तर, किंवा बालकाने हिनियस ऑफेन्स केला तरच एफआयआर होईल, अन्यथा पोलिसांना स्टेशन डायरी मध्ये नोंद करावी लागेल, तो SBR द्यावा लागेल. SBR सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट रूल मध्ये फॉर्म नंबर 1 आहे. सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट त्यांना द्यावा लागेल. इतका साधारण नियम आहे. आपल्या सर्वांचा अनुभव असेल की पोलीस सरसकट एफआयआर करतो, सरसकट, म्हणजे 324 झालं, 379 झालं एफआयआर. हा डिबेटचा मुद्दा आहे की एफआयआर व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. मी लेमॅन आहे, माझी फळाची गाडी आहे, पण माझ्या इथे चोरी झाली, मला कायदा माहित नाही, मला रूल माहित नाही. मी पोलीस स्टेशनला जाऊन काय सांगेल की साहेब माझ्या घरी चोरी झाली, हा चोर आहे, त्याला तुम्ही ताब्यात घ्या, माझी एफआयआर फाळा होईल. आपण इतकं साधं सांगू. आणि जर पोलिसांनी म्हटलं की एफआयआर नाही, स्टेशन डायरीला नोंद, मग पोलिसाबद्दलचे आपले विचार काय होतील, आगे द्यावे. पण हा कायदा आहे. आता पोलिसांनी बऱ्यापैकी, आणि मला आनंद वाटतो, अकोला JJB मध्ये ही प्रॅक्टिस आहे आता की स्टेशन डायरीला ती नोंद, आता ती प्रॅक्टिस अकोल्याला खूप छान गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सर्व पोलिसांना हे सांगणं आहे की कायद्यात दिलेलं आहे. असो, हे करत असताना ज्यावेळी तुम्ही विसवाचे वकील असाल, तुमच्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा. ज्या वेळेला बालकाला ताब्यात घेतलं जाते, ऍप्रहेन्शन, त्याला अरेस्ट नाही म्हणत, त्याला ऍप्रहेन्शन, ताब्यात घेतले जाते, त्यावेळेला पोलिसांचं काम इमिजिएट आहे की त्यांनी त्याच्या आई बाबाला, पालकाला आणि एक PO ला, प्रोबेशनरी ऑफिसर, परिवीक्षा अधिकारी याला सूचना द्यावी. रूल 1 मध्ये हे दिलेलं आहे. आपण त्या जर पक्षकार तो बालक असेल तर आपल्याला त्या केसमध्ये खूप मदत होईल. चेक करा अंतिम अहवाल, म्हणजे आपल्या भाषेत चार्जशीट.
त्याच्यामध्ये पीएला दिलेलं पत्र आहे का? नॉर्मली माझा अनुभव हा सांगतो की खूप कमी आहे किंवा नाही आहे. बरं, पोलीस खूप स्मार्ट आहे. मला माहित नाही आपला काय अनुभव आहे, पण पोलीस खूप स्मार्ट आहे. एका केसमध्ये एका पोलिसाला म्हटलं की ते एसबीआर नाहीये याच्यात. अच्छा, एसबीआर नाहीये. तो बाहेर गेला 2 मिनिटात आम्ही गेलो एसबीआर. एसबीआरचा पूर्ण लॉ फॉर्म जो आहे तो आहे सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट. सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट. माझा सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट घ्यायचा तर कुठं जावं लागेल? माझ्या घरी जावं लागेल, माझ्या एरियामध्ये जावं लागेल. त्यांनी 2 मिनिटात केलं. आपणही काळजी घ्यायला पाहिजे. अधिवक्ता म्हणून आपल्याला कुठे कुठे मुद्दे जमू शकतात त्याची काळजी घ्या. असो, एसबीआय हा महत्वाचा असतो. रूल 1 मध्ये सांगितलेला आहे. महत्वाचा आहे अंतिम अहवाल म्हणजे चार्जशीट सबमिट कधी करायची वेळ किंवा कालावधी किती आहे, हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. किंवा तुमचा प्रश्न येऊ शकते की डिफॉल्ट बेल मिळते का? हाही प्रश्न येऊ शकतो, अँटिसिपेटरी बेल मिळते का? त्यावरही आपण येऊ. जर नसेल प्रश्न तर काही प्रॉब्लेम नाही, पण जसं मी हे देऊन गेलो तुम्हाला की असे प्रश्न सिलेक्ट करून. अंतिम अहवाल रूल 10(क)(5) आणि 6 याच्यामध्ये दिलेला आहे. 2018चे रूल 10(क)(5) आणि 6. पहिले हिनियस ऑफेन्स बद्दल दिले. हिनियस ऑफेन्स बद्दल 5 मध्ये काय दिलेलं आहे? ज्या बालकाने वयाची 16 वर्ष पूर्ण केली आहे, कृपया वर्डिंग लक्षात राहू द्या. ज्या बालकाने वयाची 16 वर्ष पूर्ण केलेली आहे, हिनियस ऑफेन्स केलेला आहे, पोलिसांनी जेजेबी समक्ष पहिल्यांदा सादर केल्यानंतर 30 दिवसाच्या, मी परत सांगतो, ज्या बालकाने वयाची 16 वर्ष पूर्ण केली आहे, ज्यांनी हिनियस ऑफेन्स केला आहे, पोलिसांनी जेजेबी समक्ष पहिल्यांदा सादर केल्यानंतर 30 दिवसाच्या आत साक्षीदाराचे अभिकथन, हे महत्वाचं आहे लक्षात घ्या, साक्षीदाराचे अभिकथन व इतर कागदपत्रे 30 दिवसाच्या आत बाल न्याय मंडळात जमा करा. आपल्या सर्व लोकांना नम्रतापूर्वक माझा प्रश्न आहे की हे चार्जशीट आहे का? साक्षीदाराचे अभिकथन म्हणजे बयान आले व त्यांनी इतर कागदपत्र मध्ये काही येऊ शकत, जप्ती पंचनामा, FIR, अजून काही येऊ शकेल. मग हा अंतिम अहवाल आहे का किंवा ही चार्जशीट आहे का? म्हणून चर्चा त्याचा. परंतु कायद्यामध्ये रूल मध्ये असं दिलं आहे की 30 दिवसाच्या आत हिनियस ऑफेन्स ची ही कागदपत्रे तिथे गेली पाहिजे. त्याच्या खाली 10(क)(6) मध्ये दिलेलं आहे की पीटी किंवा सिरियस ऑफेन्स असेल तर पोलीस स्टेशनला पहिल्यांदा माहिती भेटल्यावर म्हणजे FIR, तिथून 60 दिवसाच्या आत मध्ये चार्जशीट आपल्या भाषेत अंतिम अहवाल हा तिथे सादर केला गेला पाहिजे. हे 2 गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जेजेबीला सुरुवातीला असताना माझ्या मनात एक प्रश्न आला, तुमच्या मनात आला का मला माहित नाही. हिनियस ऑफेन्स बद्दल असं दिलं आहे की जर बालक म्हणजे बालक किंवा बालिका, बालक 16 वर्षाच्या वर असेल तो हिनियस ऑफेन्स केला असेल. या गोष्टीला जेव्हा उत्थानमध्ये आम्ही ट्रेनिंगला होतो आणि जे ट्रेनर ट्रेनिंग देत होते, मी त्यांना एक प्रश्न विचारला. त्यांनी मनातल्या मनात म्हटलं असेल असा प्रश्न, हा अकोल्याचाच त्याचा प्रश्न विचारला मला. मी त्याला विचारलं की मॅडम, मग आपल्याला अभिप्राय कसा आहे काय की 16च्या खालची मुलं हिनियस ऑफेन्स करतच नाही. एक. दुसरं, जर 30 दिवसाच्या 16 वर्षाच्या 16च्या आतमधील बालक हिनियस ऑफेन्स करत नाही का, आणि केल्यास त्याच्यासाठी मुदत किती दिवसाची? त्यांनी मला, त्या मुंबईच्या होत्या मॅडम, आपण त्यांनी म्हटलं की विल टॉक यू ॲट द टाइम ऑफ टी.
त्याचं उत्तर मला अजून नाही भेटलं. पण आपल्या इथे त्यावेळेला JMF चे माननीय बनसोड मॅडम होत्या, त्यांनी याचं उत्तर दिलं मला. मी त्यांना विचारलं की मॅडम जर असं असेल, बरं आमच्या असण्याचा त्रासही होता त्यांना, आम्ही एक एक प्रश्न विचारतो, मॅडम याचं काय सांगा, आता हा प्रश्न आला सांगा. परंतु ती ग्रेट लोक होती. स्मिता बनसोड मॅडम आपल्या इथे ज्या होत्या सध्या नागपूरला, त्याच्यानंतर सपना हरणे मॅडम होते, या दोघांचं मार्गदर्शन खूप लाभलं. त्यांना विविध प्रश्न आम्ही विचारत होतो. मी हे विचारलं की जर बिलो 60 असेल तर त्याचं काय. मग त्यावेळी त्यांनी दिलं होतं की CRPC मिल्क पिरियड. ह्या गोष्टी टेक्निकल आपल्याला जी लोक त्या क्षेत्रात तज्ञ असतात त्यांच्याकडून आपल्याला माहिती पाहिजे. असो, हिमेश आणि पीटी सिरियल बद्दल आपण अंतिम अहवाल करूया, त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. यानंतर एक महत्वाचा सेक्शन आहे, जर आपण पक्षकार असेल. मला आठवते एक पक्षकार जे आहे आमच्या म्हणजे सोबत शिकणारी ती मुलगी होती आणि ती एका पक्षकाराला घेऊन आली होती. जेडीमेट असताना तिने सांगितलं की या मुलाचं बँकमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि पोलीस जे आहेत, पोलीस त्याला जी NOC असते किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट असतात, त्या पोलिसाचं म्हणणं होतं की याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते आम्ही नमूद करून देऊ. एक्झिबिट 1 वर ऑर्डर केली होती ऑलरेडी होती. एक्झिबिट 1 ची ऑर्डर होती. त्यांना पत्र दिलं होतं की यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्यात यावं. आता ते जे अंमलदार होते त्यांनी तो इश्यू केला होता की नाही मी हे लिहून देऊ. मग हे जेव्हा अधिवक्ता आले त्यांनी सांगितलं मला 10 मिनिटाची वेळ द्या. आपण तर पहिलाच विचार केलेला आहे की वकील बनावं तर कसं बनावं, मुकद्दरच्या सिकंदरच्या विरोध करण्यासारखं बनावं वकील. सर्व गोष्टी अशा कोणी होतील, आपण बोलूनही करा. मग मी त्या ठाणेदार साहेबांना फोन केला, म्हटलं सर एक्झिक्युटिव्ह वरून ऑर्डर आहे, पत्र आहे, आणि म्हटलं ते वकील साहेब आलेले आहेत, त्यांना मी 10 मिनिटं थांबवलेले आहेत. मॅडम आल्या आहेत, त्यांना मी विनंती केली की 10 मिनिटं थांबवा. म्हटलं सर तुमच्याशी संबंधित आहे. तो काय म्हटलं ते कंटेंटची करून आलेत वकील की क्या हुआ. म्हटलं ते तुमचे अंमलदार म्हणतात की ते सर्व लिहून देईल. नाही त्यांना पाठवा होऊन जाईल. ते झाले. या सर्वाचा सार काय, सेक्शन 24. जे ऍक्ट मधलं सेक्शन 24 हे म्हणते की जर एखाद्या बालकावर गुन्हा दाखल असेल, केस चालू असेल, ऍक्वेंटल असेल, आपल्या भाषेमध्ये ऍक्वेंटल असेल किंवा कन्व्हिक्टेड असेल, कन्व्हिक्टेड तर नसतो त्याच्यामध्ये, परंतु जर बालकाच्या विषयी तो कायद्याच्या प्रणालीमध्ये असेल तर सेक्शन 24 हे म्हणते की त्याचं सर्टिफिकेट नीलचं आहे. बालक जो असेल त्याचं सर्टिफिकेट नीलचं राहील. सेक्शन 24. आपण सर्व लोक, जर आपल्याकडे कोणी बालक आला, आपला पक्षकार असला आणि जर तो मायनर असेल तर त्याला नीलचं सर्टिफिकेट भेटेल. सेक्शन 24 आहे. ही माहिती आपल्यापर्यंत राहू द्या. पुष्कळ वेळा ही माहिती नसल्यामुळे मग आपल्याला त्या सर्व प्रोसेसला जावं लागते, पण सेक्शन 24 आपल्याला मदत करेल. त्यानंतर एक अजून महत्वाचं आहे जे आपल्या लोकांसाठी नाही आहे, कारण आपल्याला ज्ञात आहे, ते जस्ट इन्फॉर्मेशन साठी आपल्याला सांगतो. बालकाचं वय कसं निश्चित करतात किंवा त्याचं वय. पुष्कळ बालके अशी आहे की ज्यांच्या जन्माची नोंद नाही आहे. कोणी केली आहे का अशी केस की ज्या बालकाची केस अशी केली आहे का की ज्याची नोंद नाही आहे जन्माची. सेक्शन 94 आपल्याला सांगते वयाबद्दल, वय निश्चितीकरणाबद्दल. या गोष्टी लक्षात राहू द्या, कारण की पुष्कळदा जी लोक पॉक्सोमध्ये डील करतात हे खूप महत्वाचं असतं. बालकाचं वय कोणत्याही कायद्यामध्ये जे ऍक्टच्या नुसारच आता निश्चित होते. सेक्शन 94 पहिलं, त्याच्या शाळेची TC, बोर्ड सर्टिफिकेट किंवा निर्गम उतार, बोनाफाईड सर्टिफिकेट, हे कोणतंही डॉक्युमेंट वय निश्चितीकरणावर नंबर 1 वर आहे. सेक्शन 94(1). सेक्शन 94(2) आपल्याला सांगते की त्याच्या जन्माचा दाखला ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका रिस्पेक्टिव्ह जिथेही असेल ते नंबर 2 वर येईल. आणि जर या दोन्हीही गोष्टी नसतील मग ऑसिफिकेशन टेस्ट. ऑसिफिकेशन मेडिकलद्वारे वयाची चाचणी, हाड, नख, केस, दात याच्यावरून त्याचं वय निश्चित केलं जाईल. पण वय कसं येते तिथे 16, 18, 18, 20 या प्रकारचं वय येते. मग हे डिसाईड करण्याचं काम
माननीय बाल कल्याण समिती व माननीय बाल न्याय मंडळाला असते, त्याचं वय किती निश्चित करावं ही एक खूप क्लिअर कन्सेप्ट आहे. कृपया ती लक्षात राहू द्यावी. या सर्व गोष्टी आहेत. सीडब्ल्यूसीचा एक भाग सुटलेला आहे, दत्तक विधान. जी मुले सापडतात आणि त्यांच्या आई वडिलांचा पत्ता लागत नाही, पोलिसांकडून एक फायनल रिपोर्ट घेतला जातो आणि त्यांचा एक फायनल रिपोर्ट जेव्हा येतात तर बाल कल्याण समिती एक ऑर्डर इश्यू करते, फ्री फॉर अडॉप्शन. ही ऑर्डर सर्व प्रक्रियेचा सर्व त्याचा करूनच तो ऑर्डर करावा लागते. मग ते बाळ दत्तक विधानासाठी जाते. कारा नावाचा पोर्टल आहे, CARA, त्याच्यावर मग त्या बालकाचा फोटो अपलोड केले जाते. बरेचसे जे जोडपे आहेत ज्यांना बाळ हवं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन असते. ती एक विशिष्ट प्रक्रिया मग ते दत्तक विधानासाठी चालले जाते. त्यामधला अजून एक प्रकार असा आहे की जी बालके सध्या बालगृहात आहेत, ज्यांचा बऱ्याच वर्षापासून शोध लागला नाही, मोठी मुलं झालेली आहेत, त्यांनाही दत्तक विधानासाठी शासन प्रयत्न करत आहे जर ती गेली. कारण सेक्शन 3 जे ऍक्ट म्हणते की प्रत्येक बाळाला परिवाराचा अधिकार आहे. मग त्या प्रोसेस मध्ये चालत असते. तर एक अडॉप्शनचा तो भाग आहे. बाकी विविध स्कीम त्याच्यामधले आहेत. जे मधला एक भाग आपला महत्वाचा आहे अजून की जर एखाद्या बालकाने हिनियस ऑफेन्स केला तर बऱ्याच लोकांचं असं मत असते की त्याला चिल्ड्रन कोर्टाकडे पाठवावं. एखाद्याने बालकाने मर्डर केला तर मग त्याला चिल्ड्रन कोर्टाकडे पाठवावं. मग ती प्रोसेस काय? सेक्शन 15 मध्ये प्रिलिमिनरी असेसमेंट दिलेला आहे. प्रिलिमिनरी असेसमेंट, प्राथमिक तपासणी. काय असते प्रिलिमिनरी असेसमेंट? प्रिलिमिनरी असेसमेंट ही आहे की त्या विसर्गाची सायकोलॉजिस्ट कडून तपासणी होते. सायकोलॉजिस्ट हे चेक करतात की ज्या वेळेला यांनी गुन्हा केला त्यावेळेला त्याची शारीरिक व मानसिक कॅपॅसिटी काय होती. एक. नंबर 2, त्यांनी जो गुन्हा केलेला आहे त्याचे दुष्परिणाम त्याला माहित आहेत का, त्याला समजलं का, ते तुम्ही आणि मी नाही ठरवू शकत, सायकोलॉजिस्ट ठरवतात. या आणि तिसरा म्हणजे महत्वाचं की तो 16 वर्षाचा वरचा आहे का, त्यांनी हिनियस ऑफेन्स केलेला आहे का, त्याचा प्रिलिमिनरी असेसमेंट रिपोर्ट JJB ला येतो. JJB त्याच्यावर डिसाइड करते आणि जर त्याला असं वाटलं JJB ला की याला चिल्ड्रन कोर्टाकडे पाठवावं जिथे एडल्ट म्हणून त्याच्यावर केस चालेल. असे रेअरेस्ट केस असतात उदाहरण की जिथे ते केसेस पाठवले जातात. सेक्शन 15 त्याच्यामध्ये दिलेला आहे. सेक्शन 18 आपल्यासाठी एक अजून महत्वाचं आहे. सेक्शन 18 हे बालकांना सोशल सर्व्हिस साठी सांगतात. सोशल सर्व्हिस साध्या लोकांच्या भाषेमध्ये बालकाला शिक्षा काय झाली तर ती सोशल सर्व्हिस 8-10 प्रकारचे असतात. परंतु त्याच्यामध्ये कंपल्सरी नाही की हेच दिली पाहिजे. JJB असताना सर एक पहिल्यांदा काहीतरी केला आणि त्याचं फायनल झालं की याला सोशल सर्व्हिस द्यायची. सेक्शन 18 नुसार आम्ही चर्चा करत होतो की याला काय सोशल सर्व्हिस द्यायची. पहिला माणूस मग त्यांच्या लक्षात आलं, त्याला सांगितलं की वर्षातून 3दा ब्लड डोनेशन करायचं. कॅम्प अरेंज कर, तू स्वतः कॅम्प अरेंज कर, तुम्ही ब्लड डोनेशन कर. आणि हे पत्र शासकीय जे रुग्णालय आहे तिथे जो पॅथॉलॉजी किंवा जे रक्त संकलन करणार आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट या प्रकारचेही त्यांना सांगता येईल. एका बालकाने ऍक्सिडेंट केला, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मग त्याच्यामध्ये त्याला काय सांगितलं की RTOचे सर्व नियम पहा आणि तू जितक्या लोकांना विचार त्यांना सांग की संजय सेंगरला भेटलं त्यांना नियम सांगितले, ऍडव्होकेट गांधीरे सरांना भेटलं त्यांना, ऍडव्होकेट ज्ञानेश्वरला भेटलं. या प्रकारच्या सोशल सर्व्हिस दिल्या जातात. काहीही असू शकतात. ते आपल्याला आठवत असेल निर्भया केस मध्ये जो होता तो सर्वात क्रूर होता. त्याला 3 वर्षाची सोशल सर्व्हिस होती. सोशल सर्व्हिस त्याला मग तिथे त्यांनी काहीतरी शिकवलं आणि 3 वर्षानंतर दुसरी केस पोषक ही आपल्याला सांगायला लागली. ते जे वकील साहेब होते त्या वकील साहेबांचं कौतुक आहे. कारण त्या केसमध्ये तो ऍक्सिडेंट झाल्याच्या 1 तासानंतर मी संपर्कात होतो. त्या वकील साहेबांनी त्या JJB मेंबरला इतकं छान कन्व्हिन्स केलं. मग ऑफ द रेकॉर्ड मला माहित पडलं त्यांनी कसं कन्व्हिन्स केलं, पण ते खरं स्किल होतं त्यांचं. म्हणून त्यांनी ती ऍक्च्युअली ती कंडिशनल बेल होती. त्यांनी काही मुद्दे फायनल ऑर्डरचे त्याच्यामध्ये घेतले होते. जसं निबंध लिहा हा जो विषय आहे तो खूप चर्चेला गेला. निबंध लिहा हा निबंध लिहा कोणत्या तरी केसमध्ये तो कधीतरी वापरला जातो. पण आता त्या सन्माननीय सदस्यांनी त्याला त्या प्रकारे घेतला आणि मग तुमचं रेस्ट हिस्ट्री
हे सांगताना सर मला कसं बरे होते की ते माझे चांगले परिचित होते, त्यांनी विचारायची ऑर्डर केली. पण एनिवे JJB मध्ये काम करताना चॅलेंजेस आहेत, खूप छान एक्सपिरियन्स आहे. आपल्या इथे सन्माननीय SP श्रीधर साहेब होते, आपल्यापैकी काही लोकांना आठवत असेल. JJB फक्त बसून ऑर्डर करण्याची जागा नाही. त्यांना आम्ही जाऊन विनंती केली की सर, इतके जे मिसबा आपल्या जवळ आहेत ती मुलं याकडे जेव्हा येतात तर त्यांना खूप काही करण्यासारखं नसते किंवा त्यांनी जेही केलं तो स्टिग्मा सारखा असतो. श्रीधर साहेबांनी त्यावेळेला रोजगार मेळावा अरेंज केला. त्याच्यामध्ये पहिले होते पोलीस बॉईज, पोलिसांची मुलं. 2 नंबरवर होते आपले CCR विसबा. 60 मुलांना आम्ही तिथे नेलं होतं. खूप आम्ही साधी प्रक्रिया केली होती की जितक्या केसेसचे लोक येत होते एका व्यक्तीला नेमूनच दिलं. वकील साहेबांना सांगत त्याचं नाव पत्ता आमच्याकडे पण त्याला तिथे या रोजगाराची. त्याच्यापैकी सांगताना आनंद होईल की 2 मुलाचा व्यवसाय आत्ताही चालू आहे. JJB जसं मी सांगितलं हे रिफॉर्मेटरी गोष्ट आहे. मोतियापूरलाही एका कारखान्यामध्ये एक बालक काम करत आहे. आता करत आहे की नाही ते, पण त्या क्षणी आम्ही ते प्रयत्न केले. हे रिफॉर्मेटरी आहे. बालकाला शिक्षा होत नाही. शिक्षा काय आहे? शिक्षा मी नेहमी लोकांना ट्रेनिंग मध्ये हे सांगत असतो की असं सामान्य नागरिक पैकी असा व्यक्ती कोणीच नाही आहे की त्याच्या घरी पाहुणे आल्यावर तो काय करेल की चला आपण शेगावला जाऊन येऊ, ते फिरायला येऊ. असं कोणीच नाही म्हणणार चला आज कोर्टात जाऊन येऊ, असं कोणी नाही. असंही कोणी नाही करत की आपल्या घर जाऊन तर पोलीस स्टेशन जाऊ आपण, असं नाही करत. कोर्टात येणारा आणि कोर्टात हसणारा व्यक्ती एकच आहे, तो म्हणजे वकील. बाकी कोणी हसत नाही. इकडे प्रोटोकॉल आहे, इकडे हे दोन्ही टेन्शन मध्ये आहे की माझी प्रॉपर्टी जाते का, त्याला वाटतं मला भेटते का, हे दोन्ही टेन्शन मध्ये आहे. गुन्हेगार टेन्शन मध्ये आहे, पोलीस टेन्शन मध्ये आहे की माझ्या चार्जशीट मधल्या आता काय काय गोष्टी निघतील, माझ्या क्रॉस मध्ये काय नाही. फक्त आपणच लोक आहोत जे आपण हसत असतो, बाकी कोणी हसत नाही. मग जर हे इम्प्रेशन झालेलं आहे बालकाला JJB मध्ये बालस्नेही वातावरण देणं म्हणजे एकदम विरुद्ध चित्र आहे. त्यालाही वाटते हे कोर्ट आहे, आपण जरी नाही म्हणत पण हे कोर्टच आहे. मग तिथे पोलिसांना वर्दीवर येण्याची मनाई आहे. ऍडव्होकेट लोक आपलं सिव्हिलवर येतील, साध्या याच्यात येतील. हे सर्व वातावरण बालकाच्या भल्यासाठी, बेस्ट प्रेक्टिस ऑफ द चाइल्ड साठी आहे. बेस्ट प्रॅक्टिसेसची कधीही प्रशंसा झाली पाहिजे. मला आठवते आता बहुधा नवीन साहेब आलेले आहेत, तेही कंटिन्यू करतील तर मला आनंद होईल. अकोला भारतामधलं पहिलं होतं सर, पहिलं. माननीय पैठणकर साहेब असताना 164 साठी खाली एक रूम होती. माननीय न्यायाधीश 10:30 वाजता इथे यायचे. 164 साठी पोलीस वाले बालकाला घेऊन 10:30 वाजता इथे यायचे. 164 व्हायचं, 11 वाजता साहेब किंवा मॅडम डायसवर पोलीस कर्तव्यावर मुलगी घ्यायची. अकोला एकमेव पहिलं शहर होतं. आपण परत प्रयत्न करू सर की परत आपल्या बाळाची अशी लौकिक आपण पुढे नेऊ शकतो. या सर्व बेस्ट प्रॅक्टिसेस अकोला आहेत. जर समजा असं काही झालं, होणार नाही, जर समजा उद्या चालून अंबानीच्या मनात आलं की संजय सेंगरला दत्तक घ्यावं, तर मी 100% मुंबईला जाणार नाही. मी की माझे तथाकथित बाबा तुम्ही अकोल्यात या, कारण अकोल्याला बेस्ट प्रॅक्टिस आहे, बाकी शहरात बेस्ट प्रॅक्टिसेस नाही आहे. इथे असलेले अधिवक्ता जुन्या काळामध्ये आपल्या लोकांनी पथनाट्य केलेलं आहे. माझा वर्गमित्र विस्फुटे ऍडव्होकेट, तो त्याच्यामध्ये अग्रसर होता. बरेचसे ऍडव्होकेट होते. आपण सामाजिक दायित्वही इतकं छान निभावलेलं आहे. जे ऍक्ट ऑल टुगेदर हा कायदा आहे, परंतु हा संवेदनशीलतेचा कायदा आहे. शेवटी सर किती वेळ, शेवटी एक गोष्ट सांगून मी थांबतो. मुंबईला आपण सर्व लोक घरी असाल. मुंबईला लोकल स्टेशनच्या बाहेर लहान लहान वस्तू विकणारे लोक असतात. मी बऱ्याचशा गोष्टी घेतल्या, जसं ते 10 रुपयात रबर बँडचं पाकिट असतं, ते 3चं पाकिट देतात, ते सोया असं काहीतरी विकतात. स्टेशनच्या बाहेर काही लोक मागणारे असतात, काही विकणारे असतात. एका स्टेशनच्या बाहेर एक मुलगी बसली होती, जिच्या हातात एक बोर्ड होता. दिवाळीच्या पिरियड मध्ये, काल्पनिक गोष्ट आहे. तेथे लिहिला होता की मला कॅन्सर आहे, कृपया मला मदत करा. एक
आपल्यासारखा व्यक्ती तिथून गेला, त्याचा जस्ट पगार झाला होता, बोनस झाला होता, त्यांनी ते बोर्ड जसं वाचलं तर त्याला खूप दया आली की अरे या मुलीला कॅन्सर आहे. त्यांनी पेमेंट आणि बोनस दोन त्या मुलीला देऊन टाकले आणि तो घरी गेला. घरी गेल्यावर बायको आणि मुलं वाट पाहत होती. बायकोने आल्याबरोबर विचारलं पैसे कुठे आहे, मार्केटला जायचं. त्यांनी सांगितलं की मी पैसे दान केले. हे त्यांनी सांगितल्यावर बायकोने जो प्रेमपूर्वक जो वार्तालाप केला तो जितके विवाहित आहे त्यांना समजू शकेल की बायकोने किती प्रेमपूर्वक वार्तालाप केला. पूर्ण नाराज झाले. हा भाग वेगळाच. काही दिवसानंतर पेपरला बातमी आली की ती मुलगी खोटी बोलत होती, लोकांना असं खोटं बोलून ती पैसे द्यायची. बायकोनी पेपर वाचला. पार्ट 2 बायकोचा चालू झाला. प्रेमपूर्वक संभाषण, जे कॉमन वाक्य आहे महाराष्ट्रात तर सगळे कॉमन वाक्य आहे. ज्या ज्या पत्नीने आपल्या पतीला हे वाक्य म्हटलं नसेल ती अजून प्रॉपर पत्नी नाही झाली. त्या पत्नीचं वाक्य असते तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला कोणी बुद्धी बनवू शकते. हे ज्या ज्या पत्नीने वाक्य म्हटलं नाही तो विवाह अजून कम्प्लीट नाही. तर त्या पत्नीने परत त्यांना म्हटलं की तुम्हाला काही समजत नाही का, पेपरमध्ये आलं तरी गोष्ट म्हणून असं. पण तो व्यक्ती हसला, खूप हसला की बायकोने पागल झाले मला, तुम्ही पैसे गेले, हे झालं, तिने गोष्ट बनवून तरी तुम्ही असले आणि सिरियस नो. तो व्यक्ती याच्यासाठी असला आणि त्याने बायकोला सांगितलं हे पैसे गेले ठीक आहे, पण मला आनंद आहे की या जगामध्ये कोणत्या तरी माझ्या एका मुलीला कॅन्सर नाही, ती सदृढ आहे, याचा मला आनंद आहे. मित्रांनो, ही संवेदनशीलता ही तुमच्यात आणि आपल्यात असली पाहिजे. प्रत्येक बाळ, जे बाळ त्रासामध्ये आहे, आपण अधिवक्त आहोत, इतर लोकांपेक्षा कायद्याची ताकद आपल्याला माहित आहे. आपल्या गाडीवर जेव्हा तो आपला सिम्बॉल लिहिलेला असतो तर तो एक आपल्याला वेगळं करेज देते, सोबत एक जबाबदारी देते की समाजामध्ये असलेले असे बालक ज्यांना मदतीची गरज आहे, कायद्याच्या रूपाने, व्यक्तीच्या रूपाने आपण ती मदत करू. कारण आपण महाराष्ट्रासारख्या पावन भूमीमध्ये जन्मलेलो आहोत. सर्वात शेवटी ज्यांच्यामुळे तुम्ही आणि आम्ही आज इथे ऍडव्होकेट म्हणून इतक्या सन्मानाने जगत आहोत, असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या कायद्याच्या क्षेत्रामध्ये आपण बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालून सर्व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. आपल्या सर्वांचा आणि विशेषतः स्टडी सर्कल, सर आपण मला हे योग्य समजलं की मी आपल्या सर्व अधिवक्त्यांसोबत चर्चा करू शकतो. आपल्या सर्वांचा सर मी आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. प्लीज एज फैक्टर है, ये इंडस्ट्री है 16 से ऊपर और 18 से नीचे, उसके बारे में थोड़ा आ जाए सर. पर्टिकुलर कौन सा, क्योंकि दो लाभ आ सकते हैं. एज फैक्टर में अगर आप बोलो तो चाइल्ड लेबर एक्ट में जो 14 के ऊपर वाले हैं वो एक इंप्रूव आ सकता, ये इधर हीनियस ऑफेंस वाले में 16 से 18 के बीच में आ सकता. तो मैं दोनों भी बता देता आपको. चाइल्ड लेबर एक्ट जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की 1986 चा कायदा आहे, त्याच्यामध्ये 14 वर्षापर्यंतचे बालके येत होते. अमेंडमेंट झालं, सेक्शन 3A मध्ये नमूद केलेलं आहे की 14 ते 18 वर्षापर्यंत, जे मी प्रिव्हियसली सुद्धा सांगितलं होतं की त्यांनी घरामध्ये ब्लड रिलेशनच्या याच्यामध्ये काम करावं. ब्लड रिलेशनची व्याख्या दिलेली आहे. ते काम हॅझार्डस नसावं, धोकादायक काम नसावं. प्लस त्याची शाळा त्याचा काही क्रॉस होईल, सुट्टीच्या वेळेला किंवा शाळेच्या वेळेनंतर त्यांनी काम करायला पाहिजे. या काही कंडिशन करून 16 ते 18, माफ करा 15 ते 18 या वयोगटातला तो बालक काम करू शकतो. हे त्याची आहे. हिनियस ऑफेन्स मध्ये जर आपण पाहिलं तर 16 ते 18 हे जे वयोगट दिलाय ते फक्त आणि फक्त हिनियस ऑफेन्स साठी लागू आहे. हिनियस ऑफेन्स मध्ये जर 16 ते 18च्या भागात तो असेल तर पहिलं जसं मी सेक्शन 15 नुसार सांगितलं की त्याची प्रिलिमिनरी असेसमेंट होईल. 15च्या आतमध्ये असेल वकील साहेब तर प्रिलिमिनरी असेसमेंट होणार नाही, जरी त्यांनी हिनियस ऑफेन्स केलेला आहे तरीही. मग 16च्या वर जर असेल तर मग प्रिलिमिनरी असेसमेंट होऊन जर सन्माननीय जजेबीला वाटलं तर त्याला चिल्ड्रन कोर्टाकडे त्याला पाठवता येईल. एकच हा एक क्रायटेरिया. एक अजून सांगायचं विसरलो मी, याही केसमध्ये
जर अबोव 16 असेल किंवा बिलो 16 असेल. पुष्कळ अशी सिच्युएशन येते की त्या बालकाचं कोणीच नसते. समजा युपीचा एक बालक आहे, तो इथे आला, त्याने काही एखादं क्राईम सारखं केलं, मग अशा वेळेला सेक्शन 17(3) मध्ये जेजेबीला तो अधिकार दिलेला आहे की ते बालक CWC ला ट्रान्सफर करू शकतात आणि त्याला केअर अँड प्रोटेक्शनची गरज आहे असं नमूद करून मग ते बालक केअर अँड प्रोटेक्शनचं राहील आणि CWCच्या सानिध्यात राहील. तर या प्रकारच्या त्या गोष्टी आहेत. अजूनही जर सर आपल्याला काही वाटलं तुम्ही सांगा. सर समजा डेट ऑफ ऑफेन्स ॲट द एज ऑफ 16 असेल आणि तो बालकाचा चाइल्ड आहे तो ॲट द एज ऑफ 20 आपल्याला सापडलेला आहे, त्याची प्रोसिजर स्टार्ट झालेली आहे, तर मग आपण त्याची जी प्रोसिजर आहे ॲज पर द BNSS किंवा CRPC नुसार करावी की जे जे 100% जेजेबी 100%. आणि मला सांगताना आहे तो मी चुकत नसेल तर सेक्शन 14 मध्ये तर हे आहे की कोर्टामध्ये जर बालक आलं तर त्याला पाठवावे. मी ते सांगतो आपल्याला सेक्शन 100% ऍट द एज म्हणजे ऑफेन्स झालं त्यावेळेचं एज हे ग्राह्य पकडलं जाईल. याचं एक खूप छान उदाहरण काय आहे, जेजेबीला 2008 ला मला त्यांचं पूर्ण नाव माहित नाही परंतु ते तसे माझे गुरु ठरले. आपल्या इथे JMFC ला शेख साहेब होते, खूप उंच होते ते शेख साहेब. शेख साहेब हे पहिले असे साहेब होते की त्यांनी जे बद्दल ट्रेनिंग घेतलं पोलिसांचं. आणि त्यांच्या केसमध्ये त्यांच्याकडे एक केस आली होती. एका जेलमध्ये एक व्यक्ती जो होता आपण सांगितल्याप्रमाणे जेव्हा गुन्हा घडला तेव्हा तो मायनर होता. मग हायकोर्टमध्ये अपील केली गेली आणि मग ते करता करता शेख साहेबांकडे गेली. तर त्यावेळेचं ते लँडमार्क जजमेंट होतं, ऍक्च्युअल अर्थ तो होणारच होता, त्यावेळेला ते झालेलं होतं. तर तो एक इंटरेस्टिंग फॅक्टर अजून सांगतो, सेक्शन 8 मध्ये दिलेलं आहे. आपल्या लोकांना खूप आश्चर्य वाटेल. मी बऱ्याच आपल्या ऍडव्होकेट जे आमचे स्नेही आहेत त्या क्षेत्रातले त्यांचा खूप अशी मी गंमत घेतो. CWC ला हॅव्हिंग द पॉवर ऑफ JMFC बेंचला दिलेली आहे. बेंचला JMFC चे पॉवर दिले आहे. एक जेजेबी तर आहेच आहे. सेक्शन 8 मध्ये हे दिलेलं आहे की जर CWC किंवा त्या केअर अँड प्रोटेक्शनच्या बालकाचा काही प्रॉब्लेम झाला असेल आणि पोलीस स्टेशनला FIR करायची असेल तर CWC ला जेजेबीला अहवाल द्यावा लागतो, रिपोर्ट द्यावा लागतो आणि मग जेजेबी पोलिसांना आदेश देईल गुन्हा दाखल करण्याचा. आता मी CWC ला म्हणलो तुम्ही तर JMFC आहे, मग तुम्ही तिकडे का जा, हा चर्चेचा मुद्दा असू शकतो. परंतु कायद्यात दिलाय, सेक्शन 8 मध्ये दिलाय की त्यांना जेजेबी कडे जावं लागेल, अहवाल द्यावा लागेल आणि जेजेबी गुन्हा रजिस्टर करेल. तर अशा बऱ्याच प्रकारचे आणि कायद्यामधले तर बरेचसे ट्विस्ट आहेत. 2021 अमेंडमेंट झालेली आहे त्याच्यात आता ज्युडिशियल ऍस्पायरंट म्हणून आपण कुठल्या वर्षात करायला पाहिजे? सॉरी एकदा सांगा. 21 अमेंडमेंट आहे. 2021 झाली जेजे ऍक्टमध्ये, त्याच्यात आपण ऍज अ ज्युडिशियल ऍस्पायरंट म्हणून कुठल्या अमेंडमेंट जास्त फोकस करायला पाहिजे? याबद्दल मला तरी काही सध्या नाही सांगता येणार, पण अमेंडमेंट मध्ये 2 गोष्टी महत्वाच्या होत्या. मी आपल्याला एक सांगतो, त्या पूर्णच्या पूर्ण अमेंडमेंट एक तर अडॉप्शन वर दिलेलं होतं एक, आणि त्याच्यामधला फक्त एक पार्ट हा होता हे आपल्याला एक. त्याच्यामध्ये एक जे होतं की त्याच्यामध्ये जो सिरियस आणि हिनियस वाला जो विषय होता त्याच्यामध्ये त्यांनी मग स्पष्ट केलं होतं की 10 वर्षाचे जे जसं आपण 326 बद्दल बोललो तर ते सिरियस मध्ये येतील. मला ते आठवते, आपण परत एकदा अभ्यास करून आपल्याला 100% उत्तर, कारण हे मलाच बरं नाही वाटलं की मी आपल्याला उत्तर नाही देऊ शकतो. सर्वांचा आभार. थँक्यू व्हेरी मच.